नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर मी आज तुम्हाला भरली वांगी रेसिपी करून दाखवणार आहे. मी अजिबात या वांग्याच्या भाजीमध्ये पाण्याचा थेंबही वापरलेला नाही. अगदी वाफेवर शिजवून फोडणी घातलेली आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे ही भाजी. तर त्यासाठी मी वांगी पहिला स्वच्छ धुवून घेतली आणि परत दुसरं पाणी मी डब्यामध्ये घेतलं आणि आता ह्या वांग्याचं देठ मी अर्धा कट करून घेते. पूर्ण देठ नाही कट करायचा, लांब देठ असल्यामुळं थोडा कट करून घेते आणि साईडला कुठंतरी काटा असतो त्याच्यामुळं असं वरच्यावर थोडंसं काढून घ्यायचं, पूर्ण नाही काढायचं. आणि ह्या पद्धतीने आपण एका वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे. आत कुठं कीड वगैरे आहे का बघू शकता तुम्ही. असं भाग करून आणि ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण पाण्यामध्ये टाकल्यामुळं वांगं काळं पडत नाही. अशा प्रकारे मी कापून ही सगळी वांगी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहेत. तर त्यासाठी मी लागणारा मसाला तयार करून घेते. पाव वाटी शेंगदाणं, पाव वाटी खोबरं, 1 टेबलस्पून तीळ, 8-10 लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे मी. सगळ्यात प्रथम मी शेंगदाणे थोडं भाजून घेते. सुरुवातीला आधी शेंगदाणे घातले कारण थोडा वेळ लागतो शेंगदाण्याला. चांगले भाजून घ्यायचे. तर आता भाजलेले आहेत शेंगदाणे. त्यातच आता मी हे पाव कप खोबरं घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तीळ घेतलेला आहे. ते पण त्यामध्येच परतून घेते. थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत हे पण परतून घ्यायचं. तर हे झालेलं आहे. आता काढून घेते मी एका ताटामध्ये आणि थोडं कढीपत्ता, लसूण, आलं पण थोडं परतून घेते मी थेंबर तेल घालून. सुरुवातीला मी कढीपत्त्याची पानं परतून घेते. थोडासा त्याला क्रंची कुरकुरीतपणा आला पाहिजे म्हणून थोडी तेलात परतून घेते ती. कढीपत्ता परतून झाला की त्यामध्ये मी आलं आणि लसूण घेतलेली आहे वाटण्यासाठी, ते पण त्यात घालून थोडंसं ते पण परतून घेते. त्याचा पण थोडा कच्चा स्वाद जातो. तर हे झालेलं आहे परतून. आता हे पण आता त्याच मसाल्यामध्ये काढून घेते मी. हे आता गार करून घेतलेलं आहे मी. आता हे वाटण करून घेते मी याचं. जाडसर वाटण करते मी याचं. हे वाटून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते मी आणि त्यामध्ये आता बाकीचे मसाले मी मिक्स करून घेणार आहे. 1 टीस्पून धने पूड, 1 टीस्पून जिरे पूड, हळद पाव टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर थोडी घालून घेते. थोडंसं तेल घालून घ्यायचं त्यात, थोडासा ओलसरपणा येण्यासाठी. 1 टीस्पून मी लाल तिखट घातलं, 1 टेबलस्पून पण घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. थोडं तिखट कमी जास्त करू शकता. थोडासा लिंबू रस घालून घेतला मी. हा आता हातानंच हा मसाला मी एकजीव करून घेते. सगळीकडे एकसारखा लागतो. आणि आता मी हा वांग्यामध्ये भरून घेते. हा मसाला गच्च असा भरून घ्यायचा दाबून आणि वरून असं दाबून घ्यायचं, म्हणजे चांगला गच्च बसतो, अजिबात बाहेर पडत नाही मसाला हा. बघू शकता तुम्ही. ह्याच पद्धतीने मी सगळी वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहे. खूप छान झालेला आहे मसाला, पण खमंग वास सुटलेला आहे मसाल्याला. तर हे झालेलं आहे भरून आता मसाला. आता मी चाळणीमध्ये ठेवून कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. थोडीशी वाफ देऊन घेणार 1-5-7 मिनिटाची.
हिची वाफ झालेली आहे आणि वांगी पण शिजलेली आहेत. अगदी सहजच सुरी जाते त्यामध्ये. हे आता काढून ठेवते मी बाजूला. आणि आता मसाला भाजलेलीच कढई घेतलेली आहे मी. त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालून घेते मी. त्यामध्ये आता मी 1 टीस्पून मोहरी घालून घेते. 1 टीस्पून जिरं घालून घेते. थोडासा 2-3 कढीपत्ता पाने बारीक केलेली आहेत ती घालून घेतली मी. थोडंसं परतून घेतलं की मग 1 कांदा कापलेला आहे मी तो घालून घेतला त्यामध्ये. थोडासा कांदा शिजल्यासारखा झाला की मग राहिलेला मसाला असतो तो त्यामध्ये घालून परतून घ्यायचा. चांगलं परतून घेतलं मी आता. तर ह्यामध्ये मी ती वांगी आता घालून घेणार आहे. चांगलं परतून घेतलं मी आता हे. ही वांगी आता शिजलेली आहे. ह्याला फक्त थोडीशी वाफ द्यायची 1-5 मिनिटाची. मसाल्यामध्ये परतून घ्यायची आणि याच्या आतमध्ये मसाला असतोच, फक्त वरून राहिलेला थोडा मसाला आणि तेल कांदा घातलेला आहे तो त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे चांगली वाफ काढली की सगळीकडे लागते चांगली. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. खूपच टेस्टी होते भाजी ही. यात पाणी न वापरल्यामुळे खूप चवीला लागते ही. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही लाईक करा आणि हाईपचा ऑप्शन आहे हाईप करा आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेतली मी. तर उतरून घेतली मी. तर हे झालेले आहे. आता काढून घेते एका प्लेटमध्ये मी. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूपच टेस्टी लागते भाजी ही. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. एक थेंबर पण पाणी मी यात घातलेलं नाही अजिबात. तेलातच परतलेली आहेत. थँक्यू.